स्टार प्रवाहावरच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टीम बरोबर आपण गप्पा मारतोय आणि आता अमित, अमृता आणि संजय माझ्या बरोबर आहेत. खूप स्वागत तुमच्या तिघांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त धमाल. कशी आहेस? मस्त. अमित कसा आहेस? काय सुरू आहे? एक्साइटेड, व्हेरी एक्साइटेड. म्हणजे किती पॉझिटिव्हिटी आहे इथे. आपण जेव्हा सकाळी आलो तेव्हा इतकं छान स्वागत झालं. इथे दशावतार होतोय. खरं तर ऑल टुगेदर हा वेगळा एक्सपिरियन्स असतो ना प्रमोशन. म्हणजे तुम्ही स्वतः किती एन्जॉय करताय? नाही, खरंच खूप मजा येते आणि कोकणात प्रमोशन करतोय आणि पहिल्यांदा शूटिंग करतोय. मी कोकणातलं आहे, माझं गाव कोकण आहे, पण शूटिंग पहिल्यांदा करतोय. खरंच खूप मी एक्सायटेड आहे आणि अशा वातावरणात शूटिंग करणं. मागे असं दशावतार चालू आहे जे म्हणजे मला आठवते लहानपणी आमच्या घरी नमन भारूड असं काही फंक्शन असेल तर जाकडी नृत्य असं व्हायचं सगळं. सो आत्ता ते खूप त्या मेमरीज सगळ्या अशा जाग्या होत आहेत की अरे इथे चालू आहे, आपण इथे शूटिंग करतो आहे. आणि स्टार प्रवाह माझं फेवरेट चॅनल जिथे मी नेहमी असतो. सो त्या चॅनलवर पुन्हा एकदा माझी सिरियल येते माझी आणि एक काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन येतो आहे आणि अशा वातावरणात शूट करतो आहे. तर खरंच मी खूप खूप एक्सायटेड आहे या शोला घेऊन आणि इथे शूटिंग करण्यासाठी. खरंच नशीब आहे यार तुमचं कोकणात शूट करायला मिळतं. कारण आता अगदी 1-1.5 महिन्यात पाऊस सुरू होईल इथे आणि वा कायच बोलायचं. माझ्यासाठी ना खूप गोष्टी नवीन आहेत. कारण एकतर मी कोकणात शूटिंगसाठी पहिल्यांदा आले. दुसरं म्हणजे असं जे असतं ना की कोकणात येऊन काही गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या, तर मला वाटतं मी आजच आले आहे. आज माझं इतकं छान स्वागत झालं आहे. पहिल्याच दिवशी मला दशावतार बघायला मिळाला आहे. हे इतकं छान वातावरण बघायला मिळालं आहे. हिरवळ, नदी, तलाव, नारळाची झाडं, चिऱ्याची घरं. मला हे सगळं खूप आवडतं. मी हे इतके दिवस फक्त टी व्हीमध्ये फिल्म्समध्ये आणि हे बघितलं होतं. आज मी स्वतः प्रत्यक्ष बघते आहे आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नसू शकतं. मी माझ्या कोकणातल्या मित्रांकडनंच हे सगळं ऐकलं. येस. आणि पहिला एक्सपिरियन्स असणार आहे माझा शूटिंगचा, कोकणातल्या शूटिंगचा. म्हणजे जनरली असं होतं ना की आपल्याला शूटिंगमधून वेळ काढून फिरायला येणं किंवा हे सगळं जमत नाही, तेवढा वेळ देणं जमत नाही. पण मला आज खरंच खूपच छान वाटतं आहे की शूटिंगच्या निमित्ताने मी इथे आली आहे. मी शूटिंग पण करणार आहे आणि इक्वली मी एन्जॉय करणार आहे. आणि ऑफकोर्स हे सगळे आहेतच माझे मित्र, त्यामुळे आमची छान गट्टी जमली. आता आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि गॉसिपही करतो. गॉसिपही करताय एवढ्या आवाजातनं. अमित खरं किती पॉझिटिव्हिटी देणार आहे? नाही, अतिशय पॉझिटिव्ह फील होतं आहे. बघ ना, म्हणजे आता वर्षभर आपण जेव्हा मुंबईत शूट करतो, शूटिंग संपल्यानंतर काय होतं, ट्रॅफिक. घरी जाताना जो पुन्हा अरे यार कधी पोहोचणार काय वगैरे. पण इथे मला नाही वाटत की असा काही प्रॉब्लेम कधी कोण फेस करत असेल. आणि त्यामुळेच ना इथे एक आल्यानंतर शूटिंग संपल्यानंतर पण ती एनर्जी, ती पॉझिटिव्हिटी ती मेंटेन राहते नेक्स्ट डेसाठी पण. तर तीच एक्साइटमेंट आहे. बघूया आता की आणि कोणी म्हणेल उन्हाळा चालू आहे इथे. म्हणजे मुंबईतनं घरी जाताना पण घामाघूम होतो आपण. आता तुला असं फील तरी होतंय का की उन्हाळा चालू आहे म्हणून? नाही, खरंच खूप इतकं सुंदर वाटतं. त्यामुळे आम्हाला शूट करताना किती आनंद आहे विचार कर. पण जेव्हा या मालिकेचा प्रोमो आला पहिल्यांदा एक ग्लिम्स आले होते आणि आता काहीतरी वेगळं येतं किंवा एक नवीन स्टोरी, ते प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. देन मग गिरिजा रिव्हील झाली, त्याच्यानंतर मंदार आणि मग एक कॅरेक्टर प्रेक्षकांच्या समोर यायला लागलं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या मालिकेबद्दल ऐकलं किंवा तुम्हाला विचारण्यात आलं, एक गोष्ट असताना जी क्लिक व्हावी लागते कॅरेक्टरबद्दलची किंवा स्क्रिप्टबद्दलची, ते काय होतं? ती गोष्ट साधी सरळ दिसते पण तशी नाही आहे. हे माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि जसं कॅरेक्टर मला म्हणजे ब्रीफ केलं तेही खूप असं सरळ दिसतं आहे, पण ते सरळ आहे की नाही हे आता तुम्हाला बघितल्यावर कळेल. सो त्यातले बारकावे करताना म्हणजे आधी असं आहे, मग थोडासा चेंज, पुन्हा नॉर्मल, हे जे एन्जॉय करणं असतं ना, मी अशा गोष्टींना खरंच खूप फील करतो आणि मी त्या याच्यामध्ये म्हणजे रमून जातो. त्या एक्सप्रेशन्स म्हणा किंवा त्या कॅरेक्टरच्या म्हणजे जेवढा आत मला येईल तो मी प्रयत्न करत असतो. सो मला हेल्प मिळते. माझे को ॲक्टर्स म्हणजे अमृता, अमित आहेत, वैभवदादा आहेत, त्यांच्याबरोबर काम करून खरंच म्हणजे मला जसं एक पाहिजे ना की अरे असा को ॲक्टर पाहिजे. म्हणजे आम्ही खूप सिरियस सीन करतो आहे, खूप छान असा गोड असा सीन करतो आहे आणि तिकडे बाजूला एक विनोद झाला कुठला तरी, तर तेही असले नाहीत, मीही असलो नाही. मी म्हटलं करेक्ट आहे ये बंदा, साथ में काम कर रहा. मी म्हटलं मला असाच पाहिजे होता. मी माझ्या थॉटमध्ये मला थॉट प्रोसेस मला हे पाहिजे होतं आणि करेक्ट माणूस माझ्यासोबत को ॲक्टर म्हणून आहे. मी त्यांना नंतर म्हटलं दादा थँक्यू, तुम्ही हसला नाही तर मी असाच आहे. मी म्हटलं वाव,
मजा येईल काम करायला. सो असं चालू आहे, धमाल आहे काम करताना. आणि स्टोरीमध्ये खरंच काहीतरी वेगळं आहे. नॉर्मल वाटतंय पण नॉर्मल नाही आहेत. कॅरेक्टर्स त्यातले नॉर्मल दिसत आहेत पण तसे आहेत की नाही हे तुम्हाला आता पाहिल्यावरच कळेल. अमृता, तुझ्यासाठी कोणती मुवमेंट होती या स्क्रिप्टला सेंड? मला सगळ्यात आधी ते प्रोडक्शनमधून जेव्हा फोन आला तेच माझ्यासाठी बेस्ट फिलिंग होतं. कारण याच्या जस्ट आधीची सिरियल मी सेम प्रोडक्शनची सेम चॅनलची केली होती. सो तिथेच माझं असं झालं की ओके तू तुझं येस लग्नाची बेडी. सो मला असं झालं की ओके तू तुझं बोलणं संपेपर्यंत मी रेडी असणार आहे. प्रवाह, शशी सुमित आणि त्यात त्यांनी मला सांगितलं की तू फ्री आहेस, विचारलं की तू फ्री आहेस ना, आपल्याला कोकणात शूटिंगसाठी जायचं आहे. म्हटलं ओके हां. मग तो म्हणाला ओके मी तुला आता स्टोरी सांगतो आणि हे. सो त्याचं संपवेपर्यंत तो म्हणाला सो बेसिकली असं सगळं आहे, ओके मी करते सिरियल. इतकं ते पटकन माझं आलं होतं की मला हेच हवं आहे की मी प्रवाहाबरोबर माझी आत्ता ॲक्च्युली 3री सिरियल आहे, कंटिन्यू 3री सिरियल आहे. चॅनल सेम, प्रोडक्शन सेम आणि प्रवाह मला वाटतं माझं दुसरं घर झालं आहे आता. मला इतकं बेस्ट वाटतं आहे ना ते. आणि तीच मोमेंट होती की मला पहिला फोन आला आणि मला असं झालं की येस इसमें ना बोलणे की तो मतलब सोचने की तो जरूरत ही नाही आहे, बस मी हो म्हणाले. अमित, काय तुझी स्टोरी आहे? तुझ्यापर्यंत कशी आली आहे ही मालिका? माझ्यासाठी कुठला ट्रिगर मुवमेंट होता असं तुला म्हणायचं का? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर पण मी प्रश्नानेच देतो. कोण कलाकार असेल की ज्याला नंबर 1 चॅनल स्टार प्रवाह याच्याबरोबर काम करायला नाही आवडणार? कोण कलाकार असेल ज्यांना एवढ्या तगड्या टीमबरोबर काम करायला नाही आवडणार? डेफिनेटली. तर असेच प्रश्न आहेत की ज्यांना म्हणजे इतकं सगळं आहे ना या मालिकेमध्ये की तगडी टीम आहे, इतकी सिनियर कलाकार आहेत आणि या सगळ्यांबरोबर शिकता येतं, या एक बॉन्डिंग चांगलं निर्माण करता येतं. ॲक्च्युली मी बऱ्याच एक मधल्या 2-3 वर्षानंतर काम करतो आहे सिरियलमध्ये, पण याच्या आधी मी प्रवाहाबरोबर काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की त्यांची ट्रीटमेंट काय असते. इतकं छान ते ट्रीटमेंट सगळ्यांना देतात, मग तो टेक्निशियन असेल, कलाकार असेल, अगदी स्पॉट दादा असतील वगैरे. तर ते एक छान कल्चर निर्माण होतं, छान बॉन्डिंग तयार होतं सगळ्यांचं. तर एक परिवार म्हणून एक उत्तम असं एक वातावरण सेटवर असतं. त्यामुळे मला डेफिनेटली जेव्हा हे सगळं कळलं, जेव्हा ही स्टोरी माझ्यापर्यंत पोहोचली, त्याच्या आधी हे मी तुला जे प्रश्न विचारले होते तेच मी मला स्वतःला विचारले की काय कोणती गोष्ट आहे, हे सगळंच मला करायला आवडेल. तर डेफिनेटली. आणि मैत्री आहे ना, म्हणजे मी आता बघितलं जेव्हा तुम्ही सगळे आला तिथे बसला होता, तर एक छान मस्त हसी मजाक आणि टाइमपास चालला होता. सो ही मैत्री आहे, हे क्विक क्लिक आहे, पटकन झालेली मैत्री आहे का जरा आईस ब्रेक व्हायला? कारण एवढे सिनियर कलाकार आहेत, वेळ लागला काय? नाही, खरं तर असं नाही झालं. म्हणजे गिरिजाला मी बरीच वर्ष ओळखते आहे आणि मी तिच्याबद्दल ऐकलं होतं की ती फार गोड मुलगी आहे, खूप छान काम करते आणि ऑफकोर्स असा आर्टिस्ट असेल तर कोणाला काम नसतं करायचं. सो ते पहिल्याच दिवशी आम्ही काहीतरी बोलायला सुरुवात केली, खूप गोष्टी आम्ही ॲट अ टाईम सेम बोलत होतो. सो तशी सुरुवात झाली. आणि आय मस्ट से की वैभवदादा आणि सुकन्याताई ना एक्सपिरियन्सने खूप मोठे आहेत, वयाने आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण ते मनाने ना आमच्या एवढेच आहेत. म्हणजे आम्हाला जे असं थोडं प्रेशर होतं ना की आता यांच्याबरोबर सीन करायचा आहे तर थोडं प्रेशर येणार आहे किंवा मग ते असं असणार आहे की कसं होणार, काय होणार, भीती असते. सो ते सगळंच होतं आणि जे सुरुवात झाल्यामुळे एक्साइटमेंट होती, नर्वसनेस होता. पण समहाव ना ते समोर आल्यानंतर रिहर्सलमध्ये आणि रिडिंगमध्ये असं झालं की आपण एवढा उगाच विचार केला आहे, असं खरं तर काही नाही आहे. आणि मी अमितलाही आधीपासून ओळखत होते, मी संजयलाही ओळखत होते, गिरिजाबद्दल ऐकून होतं आणि वैभवदादा आणि सुकन्याताईबरोबर काम करण्याचं तर म्हणजे मला वाटतं आत्ताच्या पिढीचं सगळ्यांचं स्वप्न असेल जसं माझं होतं. पण त्यांनी खूप छान पद्धतीने गिव्ह अँड टेक केलं आणि इतके छान वाईब्स दिल्या ना की मला असं वाटलं की ठरवून काहीच करायची गरज नाही आहे, सगळं सोपं होणार आहे. आणि मग सीन करता करता छोट्या छोट्या गोष्टी शेअर झाल्या. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी ना असं कधीच शिकवलं नाही की तू हे असं असं घे किंवा हे वाक्य असं असं विचार कर. नाही, त्यांनी त्यांचं काम इतकं छान केलं ना की असं वाटलं की ओके आपण ह्या पद्धतीने आपल्या गोष्टींचा विचार करू शकतो. सो इनडिरेक्टली त्यांनी आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या, म्हणजे शिकतोय रॅदर आम्ही अजून. आत्ता काहीच दिवस झालेत, लेट्स होप की खूप दिवस काम करू आणि खूप गोष्टी शिकू. कमीत कमी 5 वर्षाचं आहे आमचं. कमीत कमी 5 वर्ष. 10 वर्षांनी आवडेल मला इंटरव्ह्यू करायला. अमित, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल या मालिकेच्या शूटिंगचा पहिला दिवस कसा होता? किती धमाल केली आहे, किती स्ट्रेस होता, काय होतं?
नाही 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 काय अजिबात स्ट्रेस नव्हता, कारण प्रोमो शूट होतं पहिल्या दिवशी आणि इतकं सॉफ्ट आणि स्मूथ सगळं झालं. अजिबात काही ओढाताण नाही झाली, अजिबात काही काय म्हणतो ना, कुठलं असं काही टेन्शन वगैरे काही नव्हतं. पहिलाच शॉट मला आठवतो आहे की आमचा रादर वैभव सरांबरोबरचा होता आणि एक असतं ना प्रेशर की अरे मला डेफिनेटली त्यांच्याबरोबर काम कधी ना कधीतरी आयुष्यात करायचंच होतं. ते इतक्या लवकर स्वप्न पूर्ण होईल किंवा ती इच्छा पूर्ण होईल असं नव्हतं वाटलं, पण ते करत असताना एक प्रेशर निर्माण होतं, तसं अजिबात त्यांनी होऊ दिलं नाही. ते इतके छान आहेत ना आणि इतके छान समोरच्याला कम्फर्टेबल करतात ना, हेच तर एक ग्रेटनेस असतो ना की आपण उत्तम ॲक्टर आहोत, आपण इतके वर्ष झालं म्हणजे इतके सिनियर आहोत, पण एवढं सगळं असताना समोरचा जो कलाकार आहे त्याला आपण कम्फर्टेबल करतोय का, त्याला किती आपण छान त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व करतोय, हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. सुकन्याताई असतील, वैभव सर असतील, यांच्याकडनं हे सगळं शिकण्यासारखं आहे आणि मला वाटतं की त्यामुळे काही प्रेशर वगैरे असं काहीच नाही. खूप मजा आली होती. पण तुम्ही सगळे इथे आहात, आम्ही जे प्रोमोमध्ये बाळ बघितलंय तुमचं, ते कुठे, ते नाही आलं इकडे? नाही, ॲक्च्युली आम्ही मुंबईमध्ये 2-3 दिवस शूटिंग करत होतो. सो जरा तापमान तर आपल्याला माहिती आहे मुंबईचं कसं आहे, सो ते जरा AC आणि ऊन असं ह्याच्यात जरा ते थोडा ताप आहे बाळाला, सो म्हणून ते जरा आराम करतात. लहान मुलांचं कसं ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना त्रास होतो आणि ॲक्च्युली आम्हीच प्रयत्न करतोय की ते बाळ जेवढा जास्त आराम करेल तेवढं ते छान फ्रेश राहील. आणि शूटिंग बाळ असणं आणि त्याला घेऊन शूट करणं ही छान असतं ना. पहिल्या दिवशी थोडं असं वाटलं की हे खूप जास्त कठीण होऊ शकतं, रादर झालं म्हणजे थोडं कठीण झालं, पण जे आमचे डिरेक्टर होते प्रोमोचे ते त्यांच्यामध्ये खूप पेशन्स आहेत आणि त्यांनी ते इतकं गोड पद्धतीने मॅनेज केलं ना की असं वाटलं की ओके, म्हणजे आपण शांत थोडंसं, त्या बाळालाही आपली सवय लागली की सगळ्या गोष्टी स्मूथली होतील. तरी त्यानंतरही रेग्युलर शूटिंग सुरू झाल्यानंतरही 2-3 दिवस थोडा प्रॉब्लेम झाला, पण नंतर ते बाळ ना बऱ्यापैकी आम्हाला टॅक्ट कळल्या होत्या की त्याला नॉर्मल कसं करू शकतो, जर तो रडला तर आपण त्याला हसवू कसं शकतो, कुठली पण हे बेटर कोण करतं, त्या बाळाशी छान कोण खेळतं. आता ती म्हणजे कुठली गाणी गायची हे आता आम्हाला सगळ्यांना कळलंय, पण ह्याच्याकडे संभाव ते बाळ खूप छान शांततेत राहतं. कसं काय, का म्हणजे काय तुझ्याकडे काय टेक्निक आहे? अनुभव. करेक्ट, अनुभव आहे आणि माहीत नाही, पण ते आपण सांभाळल्यानंतर ते बाळ जेवढं कम्फर्टेबल नसतं ना तेवढं, आणि घेतल्यानंतर मग त्याला ते म्हणजे ती गादी मिळते, इतक्या कम्फर्टने तो ह्याच्याकडे ते बाळ ह्याच्याकडे राहतं म्हणजे. सो मला असं वाटतं की मी काय झालं माहिती का, हे आता एक छान कारण तिला मिळालंय की याच्याकडे राहतं, तर आता ही दोन्ही हात मोकळे तिचे अभिनय करायला आणि ती जबाबदारी आता माझ्याकडे. पण हॅपीली मी ती जबाबदारी घेतोय, काय प्रॉब्लेम नाही, कारण अनुभव असल्यामुळे थोडंसं एक बाळाला काम कसं करता येतं, शांत कसं करता येतं हे थोडंसं माहिती असल्यामुळे थोडंसं तर ते तिला थोडासा अजून वेळ आहे त्या स्टेजपर्यंत पोहोचायला. पण त्याच्या पुढच्या सिरियलमध्ये किंवा घेऊन ठेवतो याच सिरियलमध्ये कदाचित पुढे इतकी वर्ष ही सिरियल चालेल, अनुभव रिअल लाईफ मध्ये होऊ शकतो. माझं म्हणणं इतकी वर्ष ही सिरियल चालू दे की ते सगळे अनुभव है ना, आशीर्वाद देतात बघ, तसं आहे. तर पण मजा येते. पण हे पण एक चॅलेंज आहे ना ॲज अ ॲक्टर म्हणून की बाळ सोबत घेऊन अभिनय करणं किंवा काय, तर हे पण एक छान मला चॅलेंज म्हणून मी घेतो. आणि चॅलेंज म्हणून घेतलं आणि काही गोष्टी अशा काढल्या आहेत ना की काय केल्याने ते बाळ शांत राहू शकतं. हे सगळ्यांसाठी टास्क होता, कळायचंच नाही किती त्याला शांत करावं, काय करावं, कसं करावं. आईकडे देणं हा एकच ऑप्शन असायचा, पण मग ह्याने थोडासा पेढा भरवणं किंवा ते बत्ताशे जे असतात त्याचा छोटासा तुकडा भरवणं, ह्या गोष्टी सुरू केल्या, किंवा वेगळं काहीतरी डिस्ट्रॅक्ट करायचं की ते त्या बाळाला हे नाही होणार की ओके ॲक्शन झालं आणि आपल्याला रडायचं, असं नाही होणार. कारण सुरुवातीला असं व्हायला लागलं होतं की ॲक्शन म्हटलं की सगळं एकतर शांत व्हायचं, अचानक ॲक्शन व्हायचं आणि मग ते जरा रडायच्या ह्याच्यात यायचं ते बाळ. नाही, मला ना त्या ॲक्च्युली खरं सांगू का, त्या बाळामुळे ना मला माझ्या कॅरेक्टरचा टोन मिळाला. का, कारण थोडं जरी लाऊड पिचमध्ये मी बोलायला गेलो तर ते रडायचं. तर मग मला असं कळलं की ह्याच्यामुळे मला जरा शांतच बोलावं लागेल, आणि ते मला वाटतं तो टोन पण त्या कॅरेक्टरची डिमांड आहे. तर त्याच्यामुळे मी कंट्रोलमध्ये असतो. अरे नाही, मला शांत राहायचं किंवा शांत बोलायचं.
तर तो पण एक मला फायदा झाला त्याचा. क्या बात आहे. आणि ना, जेव्हा प्रोमो आला या मालिकेचा, कोकणची पार्श्वभूमी असणारी ही मालिका आहे आणि सुंदर मालवणी भाषेचा वापर आहे पहिल्याच प्रोमोमध्ये. तुमच्या तिघांकडनं मला ऐकायला आवडेल, तुम्हाला येते थोडी थोडी भाषा, समजते? एक काम करूया, आता कोकणात एक म्हणजे गाऱ्हाणं फेमस आहे, तर एक तेच आपण जाता जाता शेवटी येतं तुम्हाला? हो करूया ना. फक्त मला हे करा, महाराजा म्हटल्यानंतर होय महाराजा म्हणायचं, जेवढं जमेल तेवढं. पण आम्ही, तुला येते मालवणी भाषा? आपण गाऱ्हाणाकडे नाही, मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे असल्यामुळे, पण माझं गाव खेडच आहे. मी हे गारणं आणि हे सगळं मी वर्षानुवर्ष ऐकतोय, ते मला व्यवस्थित सगळं कानावर पडलेलं आहे. त्यामुळे तसं काही पण या सिरियलमध्ये तू म्हणशील तर मला बोलण्याची संधी नाही आहे, कारण आमचा बेस जो आहे तो वेगळ्या शहरातला आहे, या कोकणातला नाही आहे. तर त्याच्यामुळे मला बोलण्याची संधी नाही मिळालेली, पण मे बी पुढच्या सिरियलमध्ये लेट्स सी. वाव, चला आपण आता गाऱ्हाणं गाऊया. म्हणजे गावच कोकण आहे, सो थोडंसं होतं. म्हणजे आमच्याकडे रत्नागिरीमध्ये थोडीशी वेगळी भाषा यूज करतात, अशी मालवणी नाही, पण या निमित्ताने थोडंसं शिकायलाही मिळतं. सो बा देवा महाराजा, होय महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वायवाटेच्या महाराजा, होय महाराजा. आम्ही स्टार प्रवाहावर कोण होतीस तू काय झालीस तू असा कार्यक्रम घेऊन येण्याचं योजलेला असा, तर ह्या कार्यक्रमाला उदंड यश मिळू दे रे महाराजा. होय महाराजा. आमची स्टार प्रवाह मालिका, स्टार प्रवाहावरची मालिका ही नंबर 1ला येऊ दे रे महाराजा. होय महाराजा. आमच्या स्टार प्रवाहाचा GRP नंबर 1ला येऊ दे रे महाराजा. आमच्या सगळ्या कलाकारांना, त्यांचं काम, तंत्रज्ञांना, सगळ्यांचं काम छान होऊ दे, यश मिळू दे आणि त्यांचा परडे वाढू दे रे महाराजा. त्या दर्शनालाही खूप यश मिळू दे अशी अपेक्षा करतो रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया. क्या बात, कमाल. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. आत्ताचा प्रवास सुरू झालाय, कोकणातलं शूट तुमचं आजपासून सुरू झालंय. ऑल द व्हेरी बेस्ट, मजा करा, भेटत राहूया, गप्पा मारा. नक्कीच नक्कीच. थँक्यू.